तर पाडळी खुर्द गटातनं विश्वास पाटलांचे पुत्र सचिन पाटलांचा पराभव झालेला आहे। सध्याचा निकाल आपण पाहतोय। कोल्हापूर गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटलांच्या मुलाचा पराभव झालाय। पाळदी खुर्द गटातून विश्वास पाटलांचे पुत्र सचिन पाटलांचा पराभव झालेला आहे। कोल्हापूरमधले अपडेट्स। गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटलांच्या मुलाचा पराभव झालेला आहे। या निवडणुका झाल्यानंतर गोकुळ दूध संघाच्या निवडणुका ज्या आहेत त्या लागू होतील, जाहीर केल्या जातील आणि त्यासाठी ही निवडणूक जिल्हा परिषदेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। कोल्हापूरमधल्या आकडेवारीवर नजर टाकूयात। भाजप, शिवसेना आणि त्यासोबत दादांची राष्ट्रवादी 10 जागा, त्याच्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खाते उघडता आलेलं नाहीये। काँग्रेसला सर्वाधिक 13 जागा या ठिकाणी कोल्हापूरमध्ये मिळालेल्या आहेत आणि ठाकरेंची शिवसेना ही फक्त 2 जागांवर आलेली आहे। कोल्हापूरमध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेसचा वर्चस्व जो आहे तो पाहायला मिळालेला होता। कोल्हापूरमध्ये सर्वच पक्षांनी स्वतंत्र निवडणूक या ठिकाणी लढवलेली होती आणि त्याच्यामध्ये शिवशाहू आघाडी याचा देखील एक महत्त्वाचा फॅक्टर होता। सतेज पाटील यांच्यावर प्रामुख्याने कोल्हापूरची जबाबदारी होती आणि महाविकास आघाडीमध्ये संवाद साधण्याचे काम जे आहे, जी जबाबदारी आहे ती सतेज पाटलांवर देण्यात आलेली होती। मात्र काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काही जागांवर मतभेद झाल्यामुळे ही आघाडी जी आहे ती होऊ शकली नाही। काँग्रेस या ठिकाणी सर्वाधिक जागा मिळवतीये, 13 जागा। तर जिल्हा परिषदेची ही आकडेवारी आपण पाहतोय। भाजप सर्वाधिक 8 जागांवर, तर शिंदेची शिवसेना 3 जागा आणि दादांची राष्ट्रवादी 1 जागेवर या ठिकाणी विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खातंही उघडता आलं नाहीये। शिवाय काँग्रेस सुद्धा 0 जागांवर आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा 0 जागा।